कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे। कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार नाही, त्यामुळे कर्ज भरायला सुरू करा। कसं काय अडचण आहे सरकारची? पैसा कमी आहे का? गेल्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी अनेक योजना या सर्वसामान्य माणसांसाठी आणल्या आणि त्या पद्धतीने त्या मूळ सुद्धा केल्या। त्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य माणसाला भेटला सुद्धा। मग त्यात लाडकी बहीण योजना असेल, विद्यार्थ्यांचा असेल, वयोवृद्धांचा असेल, एसटीचा प्रवासाचा असेल, या सगळ्या योजनेची अंमलबजावणी त्यांच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने या योजना कायमस्वरूपी सुरू राहाव्यात तशी तरतूद सुद्धा केलेली आहे। परंतु त्याचा निश्चितच काही भार हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे, हे मान्य प्रत्येक जण मान्य करतो, आम्ही पण मान्य करतो। त्यामुळं अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे। मला वाटतं ह्या सर्व गोष्टी ह्या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता, परंतु अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांची असलेली कसरत त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान असावं। लाडक्या बहीणबद्दल नीलम गोरे ताई म्हणाल्या की पुढचे 5 वर्ष वाढीव 2100 रुपये देणं शक्य होणार नाही सरकार। नाही, त्या संदर्भामध्ये नीलम ताईंनी काय बोललं ते मी ऐकलं नाही, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेला घोषणा केली होती, सरकार येऊ द्या, 1500चे 2100 करू, 2500 करू, आणि त्या पद्धतीने त्यांनी ते गती सुद्धा द्यायचा प्रयत्न केलाय। आम्हालाही वाटत होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये 1500चे 2100 झाले पाहिजेत, परंतु काही अडचणी आहेत। परंतु नक्कीच ही योजना बंद पडणार नाही। या योजनेमध्ये आणखीन काय तरतूद करता येईल का या संदर्भामध्ये आम्ही स्वतः त्यांच्याकडे पाठपुरावा करू। पण तुम्ही ज्यावेळेस घोषणा केली 2100 रुपये देणार त्यावेळेस विचार केला नाही समोर येणाऱ्या अडचणींचा? म्हणजे बघा, सरकार बदललं, सरकारांचे विचार वेगवेगळे, म्हणजे सत्तामध्ये त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांची ती जबाबदारी होती, त्यांनी त्या पद्धतीने दिलं। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांचे असलेले विचार किंवा त्यांचे असलेले अडचणी हे त्यांना माहिती आहेत। अर्थमंत्री अजितदादा आहेत, त्यांना काही ते देण्यामध्ये अडचण येत असेल, परंतु योजना बंद होणार नाही। 1500चे 2100 व्हायला जर उशीर जरी लागत असेल, परंतु ही योजना बंद होणार नाही एवढं मात्र निश्चित। एकनाथ शिंदेंनी केलेल्या घोषणा देवेंद्र फडणवीस पूर्ण करत नाही असा अर्थ घ्यायचा नाही, तसा अर्थ घेणं चुकीचं ठरेल। फक्त एकच आहे, वेळ थोडा लागतोय हे आम्ही मान्य करतो, परंतु किती वेळ लागेल हे आता सांगता येणार नाही। लाडक्या